दत्तगुरु मंडळी, येणाऱ्या 20 तारखेला लक्ष्मीपूजन आहे की 21 तारखेला? सर्वात प्रथम 20 तारखेला अमावस्या सुरुवात होणार आहे 3:45 आणि 21 तारखेला समाप्त होणार आहे 5:55 म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळी 6 वाजता अमावस्या समाप्त होणार आहे. आता इथं तुम्ही दोन्ही दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन केलं तरी काही हरकत नाहीये. सर्वात प्रथम लक्ष्मीपूजनाचं जे काही महत्व आहे हे सायंकाळाला म्हणजे प्रदोष काळाला आहे. आणि जर का आपण बघितलं व्यवस्थित तर ती जी काही अमावस्या आहे ही 20 तारखेला संध्याकाळी पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित भेटत आहे. म्हणजे जो काही रात्रीचा प्रहर आहे आणि सायंकाळाचा जो पूर्ण व्यवस्थितचा प्रहर आहे आपल्याला हा 20 तारखेला मिळतोय. त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या वैयक्तिकचं जर का मत बोललं तर मी नक्कीच माझ्या घरामध्ये 20 तारखेला साजरी करणार आहे, 20 तारखेला लक्ष्मीपूजन करणार आहे. आणि हो, नक्कीच 20 तारखेला चोपडा पूजन असेल, वहीचं पूजन असेल, माता लक्ष्मीचं पूजन असेल, हे 20 तारखेलाच झालं पाहिजे, प्रश्नच उद्भवत नाही. आणि ज्या पद्धतीने आता कोजागिरी पौर्णिमेला आपण जसं पौर्णिमेचा चंद्र पाहूनच म्हणतो की लक्ष्मीचा वास असतो, त्याच पद्धतीने इथं अमावस्याच्या दिवशी चंद्र दिसत जरी नसला तरी हे पूर्णपणे विषय चंद्राशी निगडित आणि त्या तिथीच्या मुहूर्ताशी निगडित गोष्ट आहे. त्या दिवशी जर का अमावस्याच समाप्ती होत असेल तर प्रश्नच उद्भवत नाही त्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचा. उरला विषय 20 तारखेच्या मुहूर्तांचा. जर का तुम्हाला मुहूर्त माहिती नसतील मला कमेंट करा, मुहूर्त माझी टीम तुम्हाला मुहूर्त 20 तारखेच्या पाठवून देईल. दत्तगुरु दिगंबरा.